शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 10 हजार कोटी जमा होतील. पुढील 2 ते 4 दिवसामध्ये खात्यात पैसे जमा होतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचंही दत्तात्रय भरणे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कृषी मंत्री यांनी कर्जमाफीबाबत मोठी बातमी करत पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट खात्यात वर्ग होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा नमो शेतकरी हप्ता किंवा कर्जमाफीची यादी जाहीर झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. कापूस उत्पादकांचा अकोला पॅटर्न 2 वर्षानंतरही रखडला. कापूस उत्पादकांचा वाढण्यासाठी आखलेला अकोला पॅटर्न 2 वर्ष उलटूनही 50,000 हेक्टर क्षेत्रावरील विस्तार शकलेला नाही. शासकीय स्तरावर केवळ बैठकीचे सत्र सुरू असून प्रत्यक्ष शेतावर अंमलबजावणी न झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. कृषी अधिकारी संघटनेने अधिकृत बंद व धोरणातील त्रुटी रद्द न केल्यास थेट काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40% निर्यातीचा नवा विक्रम. जागतिक पातळीवर तांदूळ निर्यातीचा भारताचा वाटा तब्बल 40% पोहोचलेला असून 2027 पर्यंत 2,50,00,000 टन निर्यातीचा अंदाज आहे. भारतीय तांदळाला परदेशात मोठी मागणी असल्याने देशांतर्गत भात उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगाम चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेती अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड. दुष्काळाच्या सावटीने पिके सुकू लागली. अकोला व विदर्भाच्या भागात पावसाने तब्बल 17 ते 20 दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके वाढण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विम्याची भरपाई व 24 तास कृषी वीज देण्याची मागणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी अवघा 25% पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग गंभीर दुष्काळी संकटात सापडलेला आहे. ट्रान्सफर झालेत. 6,22,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी 40 ताज्या बातम्या. शेतकरी कर्जमाफीचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम थेट डेबिटद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांवर मोबाईलवर मेसेज येत आहेत. यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. आणखी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना थेट अनुदान वाटप. परभणी जिल्ह्यापाठोपाठ राज्यातील इतर 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विविध योजनांचे अनुदान वर्ग केले जात आहे. शासनाने मंजूर केलेले निधी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवला जात आहे. जनावरांसाठी नवीन पशुधन विमा योजना लागू. राज्यात पशुपालन शेतकऱ्यांसाठी नवीन पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकार मिळून 85% हप्ता भरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून केवळ 15% एवढाच नाममात्र विमा हप्ता भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास घरकुल योजनेसाठी अतिरिक्त निधी. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. निधी वितरणास प्रत्यक्ष मंजुरी मिळालेल्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या घरांच्या बांधकामांना आता वेग येणार आहे. या निर्णयामुळे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब व शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. कर्जमाफीसाठी लागणारी ई-केवायसी प्रक्रिया मोफत. शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी मोफत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून केंद्रावर अतिरिक्त पैसे उकळले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या केंद्रावर जाऊन आपले बायोमेट्रिक किंवा OTP प्रमाणीकरण पूर्ण करावे. धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर होणार. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच बोनसची रक्कम दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भात उत्पादक शेतकरी बोनस मिळवण्याच्या आतुरतेने वाट पाहत होते. हा बोनस थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याने धान पट्ट्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. 13 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीची रक्कम वर्ग.
कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या तब्बल 13 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनी यादी तयार करून बँकेंना निधी वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लाखो शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊन पुढील कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. गोवर्धन योजनेतून शेणापासून शेतकऱ्यांची उन्नतीची मोठी संधी. गोवर्धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेणापासून बायोगॅस आणि सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेला चालना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा शाश्वत मार्ग तयार होणार आहे. शेतकरी आपल्या जनावरांच्या शेणाचा योग्य वापर करून घरगुती गॅस व खतावरील खर्च सहज वाचवू शकणार आहेत. हळदीच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना फटका. हळदीच्या बाजारभावातील तेजीचा अचानक ब्रेक लागला असून एकाच दिवसात क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजारात हळदीला 15,000 ते 16,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. अचानक भाव कोसळल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक विमा अर्ज भरण्यात मराठवाड्यात नांदेड जिल्हा अव्वल. खरीप पीक विमा भरण्याच्या मुदतीनंतरही मराठवाड्यात 1,22,000 शेतकऱ्यांनी नव्याने भर पडले असून नांदेड जिल्हा आघाडीवर राहिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विमा अर्ज नोंदवले आहेत. यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचे आर्थिक कवच मिळणे अधिक सोपे होणार आहे. सोयाबीन, कपाशी व मका पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव. सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, कपाशी आणि मका पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. तसेच शेतात वापसा नसल्याने कीटकनाशकांची फवारणी रखडली असून पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वेळेवर योग्य उपाययोजना न झाल्यास शेंगा उत्पादक मोठी घट येण्याची शेतकरी भीती व्यक्त करत आहेत. खात्यात विम्याचे पैसे जमा होते, सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद. अग्रिम पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा जोमाने पुढे आले आहेत. अवघ्या एका आठवड्यामध्ये सुमारे 28,000 शेतकऱ्यांनी चालू वर्षाच्या विम्यासाठी नवीन नोंदणी केली आहे. विम्याचे पैसे थेट खात्यात आल्याने शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास अधिक वाढल्याने दिसून येत आहे. जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास PM किसान व नमो शेतकरीचा हप्ता अडकणार. ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे नोंदणीचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांचा PM किसान व नमो शेतकरीचा हप्ता थांबू शकतो. पोर्टलवरील माहितीमध्ये आणि कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास पुढील आर्थिक लाभ मिळणे बंद होणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी तात्काळ आपल्या जमिनीची माहिती पोर्टलवर पडताळणी अद्ययावत करावी. राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. कृषी विभागामार्फत राबवले जाणाऱ्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. उत्कृष्ट शेती तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन मुदतीत आपले अर्ज दाखल करावे. लालसगाव बाजार समितीत नवीन टोमॅटोचे दर घसरले. नाशिक प्रसिद्ध लालसगाव बाजार समितीमध्ये नवीन लाल टोमॅटोला खरेदी विक्रीला आधीपासून प्रारंभ झाला आहे. सध्या बाजारात नवीन टोमॅटो सरासरी 350 रुपये प्रति कॅरेट असा बाजारभाव मिळत आहे. आवक वाढल्यानंतर बाजारभावात होणाऱ्या चढउतारांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 18,830 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत. कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 18,830 शेतकऱ्यांवर तब्बल 107 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा कायम आहे. तांत्रिक त्रुटी आणि यादीतील नावांच्या विसंगतीमुळे या पात्र शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याचे समोर आले आहे. शासनाने तातडीने विशेष बाब लक्षात घेऊन ही निधी मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जमिनीच्या वारंवार फेरमोजणीचा वाद मिटणार. GPS पद्धत लागू. जमिनीच्या मोजणीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता अक्षांश आणि रेखांश नोंदणी ग्राह्य धरले जाणार आहे. या नवीन डिजिटल पद्धतीमुळे बांधावरील आणि सीमांवरील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील जुने वाद कायमचे संपणार आहेत. तसेच जमीन मोजणीच्या कामात अचूकता येणार आणि शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या चकऱ्या माराव्या लागणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा हा रखडलेला हप्ता सणासुदीच्या मुहूर्तावर मिळण्याची शक्यता. तिजोरीवरील आर्थिक तणावामुळे रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरील निधीची जुळवाजुळव वेगाने सुरू असून पुढील 17, 18, 19, 20 ऑगस्ट सणाच्या मुहूर्तावर हा लाभ थेट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना खर्चासाठी व शेती कामांसाठी चांगला हातभार लागणार आहे.
ॲग्रोस्टिक नोंदणी पूर्ण असल्याने कर्जमाफीचा लाभ लांबणीवर ॲग्रोस्टिक डिजिटल नोंदणी आणि आधार पडताळणी प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ लांबणीवर पडला आहे. कागदपत्राची अचूक जुळवाजुळव न झाल्यास प्रणालीमध्ये शेतकऱ्यांची नावे अपात्र किंवा प्रलंबित दाखवली जात आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा सेवा केंद्रात जाऊन आपली माहिती तातडीने दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. गोवर्धन प्रकल्पासाठी देशभरातील 23,731 कोटी रुपयांची मोठी तरतूद. ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस प्रकल्पाला गती देण्यासाठी 23,731 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून गावोगावी शेणखत आणि जैविक कचऱ्यांपासून ऊर्जा निर्माण करणारे आधुनिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा मुबलक व स्वस्त पुरवठा शक्य होणार आहे. तर शेतकऱ्यांनी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या 40 ताज्या बातम्या. चॅनलवर जर नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला की आम्ही तुम्हाला